हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर संचित आमचा आता स्कूलमधून आला आहे. काल झाली आमची ॲनिव्हर्सरी आणि आज आहे, म्हणजे आज नाही 8 तारखेला आहे संचितचा बड्डे. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही चाललोय कपडे आणायला. आले फोनमध्ये बघत बसलाय. बरं बंद फोन ते का का म्हणजे काय 2 दिवसावर आता परीक्षा आले, अभ्यास करावा, हे करावं ते करावं. मग कधी येते? जा पाणी पिझा जा, जायचं आहे कपडे आणायला आता. आणि 10:15 वाजत आले. बोर्डाचा 10वीचा एक्झाम असलं की लवकर सुटते. 10ला येतोय आपल्या घरी, 9:45लाच येतोय. आणि मग आता आलं की त्याला कसं लवकर स्कूलमध्ये त्याला फोन बघायसाठी सोडतात लवकर. त्यामुळे ते घरी आला की लगेच फोनमध्ये बघत बसतोय. आणि मनाने अभ्यास करणं हे तर त्याला जमतच नाही अजिबात. काय बरोबर ना? हवा कुठला अजिबात मनाने अभ्यास करत नाही आहे. नुसतं फोन 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 फोन. आता उद्याचा तर दिवस असाच जाणार, परवाचा बड्डेचा तर दिवस असाच जाणार. काय रे? चला आता बघायचं संचितला कुठं कपडे घ्यायचे. आणि बड्डेच्या दिवशी संचित पूर्ण 1 तास अभ्यास बसलाय असा व्हिडिओ काढून की आजपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे अभ्यासाची. आज त्याचा वाढदिवस आहे आणि इथून पुढे न चुकता अभ्यास करणार आहे. कुणी न सांगता, मोबाईलला हात न लावता, स्वतःचे बॅग घेऊन जरी होमवर्क नसला तरी प्रॅक्टिस मागचं शिकवलेलं पूर्ण रिव्हिजन करत आहे. असा एक छान व्हिडिओ सगळे व्हिडिओ तर दाखवणार आपल्या मुलाला. बघा बघ म्हणणार कसलं पोरग आहे भारी. बड्डेच्या दिवशी नवीन प्रण घेतलाय आपल्याला. कसं आहे, नाही असलं जमत त्याला. कशाला असलं सांगते काय. आलं की कपडे चेंज केले का लगेचच बसलाय हे करत मोबाईलमध्ये बघत. चला आता बघूया कपड्यांमध्ये कसे साहेबांना कपडे घ्यायचे आहेत. नाही गरम आहे अजून, थंड होते की येईपर्यंत. ऊन पडले, उन्हाचं उन्हाचं जाऊ वाटत नाही. अंधारात येतो डोळ्यात. आता तोंडाला स्कार्फ गॉगल घालून घेतायचं. पाण्याची बॉटल कशाला? तेवढंच आहे, दुसरं काय नाही ना. कपडे फक्त हे काय खायचं असेल तर काय खा. गेल्या वेळेस कपडे घ्यायला गेलोय आणि रडत बसला. भूक लागली का? गेल्या वर्षीच बड्डेलाच आहे ना, नाही दिवाळीच्या वेळेस ना, दिवाळीला असं स्कूलमधून आलाय. खा खा म्हणलं तर नको 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 केलं आणि तिथं रडायला लागलाय. काय झालं तर भूक लागली. कपडे घेतले नाहीत काय नाही, तसंच आलं. ब्ल्यूटूथ नेट सगळं बंद आहे. स्टेप्स काउंट ब्ल्यूटूथ फक्त तुमच्या फोनसाठी काय वापरणार. नेट सगळं ब्ल्यूटूथ लागते त्याला. बंद कर चल. चला इथं कपडे बघतोय आम्ही. त्यांची त्याचा उघडाच फिरायला लागलाय सगळीकडे हे ना कपडे घालायला. चिमटे काढू नकोस, चिमटे काढू नको. हे मारते केलं बघा, चिमटे काढायला लागलाय हा. उठ तिकडं जा उठ. भूक लागली मला तर जेवण करायचं आहे. संचितला आम्ही एक सोडून 2 ड्रेस घेतलेत. हे बघा आविष्कारमधून घेतलेत. आविष्कार हे बघा, हा येते काय आणि हा येते काय. वाईन कलर आहे. कलर पुन्हा वाईन. कोणता लिहिलंय काय असं? अच्छा. 8 नंबरचा वाईन कलर. आणि एक सोडून 2 ड्रेस घेतलेत. तुम्हाला दाखवते पण. अरे बापरे, निघतोय का नाही पायाचा वापर. हे बघा टन टडान 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 टडान. वाव, एवढा छान हा ड्रेस घेतलाय तरी आमचा संचित रडतोय का तर त्याच्या आवडीचा घेतला नाही कलर. आणि हा इथे का आहे. बिल कशाला लागायचं आहे आता? एक्सचेंज कशाला करायचं आहे आता? आणि हा हे बघ, हा तर किती छान कलर आहे का नाही, किती छान ड्रेस आहे. आणि वगैरे रडत बसले. कसला एकदम बकवास. असं पण नाही की त्याच्या आवडीचं घ्यायला काय नाही. कसला तर ड्रेस घेतला आहे न तेच घ्यायचं आहे म्हणतोय. काय चांगलं तर दिसलं पाहिजे की घातल्यावर. मुलींसारखाच वाटत होता, सेम मुलींसारखा वाटत होता कलर. वेलवेटचा ड्रेस कुठं असतो काय? वेलवेटचा ड्रेस बघून तो पाहिजे तो पाहिजे तो पाहिजे.
इतका सुंदर दिसतोय, रडतोय तो व्हिडिओमध्ये. दात आले की तोंड बाहेर बाहेर दात यायला लागले की टेकाय लागलाय दात खाली. चांगले दात आलेत. काल फोटोवाला कसं बोलतोय तसं ओके. फोटो काढताना फोटोवाला म्हणत होता स्माईल जास्त देऊ का, कारण पुढे 2 दात नाहीत, रिकामं दिसेल. खरंच फोटोवाला तसं म्हणत होता. वाव, थंड वाटते लो चुंबू हातावर. खरंच तुझ्या डोळ्याच्या पाण्याने थंड पडलं एकदम. चिमटे काढलाय. बरं असू दे, रडू नको बाळा. संचित आमच्या रडून झालं आणि आता म्हणला मला पोहे कर. मग पोहे केलेत आणि पोहे मला असं चिवड्यासोबत खायला आवडते, छान लागते. आणि ड्रेस रडून झाल्यावर मग आता घालून बघितलं तेव्हा हा, आणि तो बॉक्समध्ये घरी घालून ठेवला. असं छान लागतं ना. घातलेले ड्रेस आवडले का मग? होय रे, आता आवडले का घातलेले ड्रेस? आता आवडले, मग असे नव्हते आवडले. होय रे, उलट त्याच्यापेक्षा हा छान आहे. कलर बरोबर नव्हता. आणि मुलींचं ते सेम ना, पहिले एकदम जुने बघा वेलवेटचे ब्लाऊज असायचे, तर सेम त्या ब्लाऊज सारखंच ते जॅकेट वाटत होतं. कायच वेगळं वाटत नव्हतं, मुलींसारखं सेम. तर काय आवडलं होतं काय माहिती साहेबांना, है ना. या पोहे खायला मी सगळेजण दंग झाले, दोघं तर पोहे खाणे. तर दुपारची गाय आली आता आणि भाकरी दिली ते मी खायला, खाऊन चालले बघा. तर सगळे तिला काय चपाती भाकरी असं टाकून देत नाहीत. येतात गाया, त्यामुळं कोण ना कोण काहीतरी असं तिला टाकतच असते. तर आम्ही आता चाललोय थोडंसं मॉलमध्ये आणि तिथून नंतर ट्रॅकवर फिरायला जायचं आहे. असू दे, घाल पटकन. तर संचितचा बड्डे संडेला येतोय, त्यामुळं मग आजच संचित उद्या स्कूलमध्ये देणार आहे चॉकलेट, आहे ना. हो, पावडर पुसा, कसं पावडर झालेली. बुबले बाळाने एक्सरसाइज भरपूर केली, घाम किती आलाय बघा. हँडसम दिसायला लागले बाळ, फिरलंय ते. हळू पाणी पे. कधी येऊन बसलाय आमच्या पुढं संचित आलाय. कधी आताच आलाय पी पाणी? 5 मिनिटं झाले. अच्छा, असं नाही यायचं पुढं. कोण म्हणले तुझे पप्पा तिकडे आहे, चल बोलवायला लागलेत, नेल्यावर काय करणार? जाणार का त्यांच्या बरोबर? मला एवढं कळते वय, काय बारका पोरगा आहे का की चल चला पप्पा तिकडे यायला लागले म्हणायचं. असं नाही यायचं पुढं. तर संजीच्या आमच्या पॅन्टचं हुक निघालंय, तर ते बसवण्यासाठी थांबले. साहेब कसे शायनिंगमध्ये उभा राहिले. तू शायनिंग पडशील. तर इथं लावायला लागतं आणि इकडं सगळा बाजार आहे खाली. छोटी छोटी दुकानं आहेत, जे पाहिजे ते आरामात मिळते इकडं. ब्लाऊज दुकान आहे आणि इकडं ना बाहेरपेक्षा थोडंसं स्वस्त पण भेटते. काय टॉवेल म्हणा, बाकीच्या काय गोष्टी असतील तर संचितला आमच्या खायचं होतं आईस्क्रीम. नको मला मस्तानी म्हणला आईस्क्रीम खायला लागला है ना. बरं तेच